मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. मस्त आहेत ना? मस्तच राहा आणि हसत असाल तर हसतच राहा, कारण की दुःख सगळ्यांच्याच लाईफमध्ये. सध्या एवढं ऊन तापते की त्या उन्हामुळे ना माझी हिरवीगार असलेली झाडं जी आहेत ना ते सुकत चाललेली आणि सुकलेल्या झाडाकडे पाहून ना मला फारच वाईट वाटते. म्हटलं या झाडांसाठी ना आपण काहीतरी करायचं. तर काय करायचं म्हटलं तर म्हणून म्हटलं आपण जे शेड आहे ना ते शेड बनवून घेऊयात. आणि या शेड बनवण्यासाठी ना ते आज दादा येणार होते आणि गच्चीत नाही माझे भरपूर अशी झाडं आहेत आणि ते झाडं तुम्ही बघू शकता किती सुकलेले आहेत ना. त्या सुकलेल्या झाडांना पाहून मला खरंच खूप वाईट वाटत होतं आणि टेरेसवरनं भरपूर झाडं आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आपल्या टेरेसला ना थोडंसं नवीन वेगळं लुक देऊया, जेणेकरून आपल्या झाडांची पण काळजी घेतल्या जाईल आणि आपलं टेरेस जे आहे ना ते सुद्धा सुंदर दिसेल. म्हणून आज सकाळी ना जे गहू टाकलेले होते ते सगळे गहू काढायला मी टेरेसवर आले होते आणि सकाळी 7 वाजता एवढं ऊन लागत होतं की असं वाटत होतं बापरे किती वाजले आहेत. आणि हे जे गहू आहे ना 2 दिवसापासून उन्हात वाळू घातलेले आहेत. वर जर गहू साठवून ठेवायचा असेल तर एकदा तो उन्हात टाकायलाच हवा आणि जेणेकरून उन्हामध्ये टाकल्यामुळे तेवढं आणि आळ्या होत नाही. म्हणून म्हटलं चला हे जे गहू आहेत त्यांना छान असं ऊन दिलेलं आहे आणि ऊन दिल्यानंतर ते डब्यात भरून ठेवूयात. खाली आल्यानंतर आहे ना फ्रेश वगैरे झाली, कारण आज होती पौर्णिमा. आज मला पौर्णिमेचा पण स्वयंपाक होता आणि आज माझा सत्यनारायण सुद्धा होता आणि आज सकाळी ना घरातली कामं पण भरपूर होती. कामगार दादा पण येणार होते. आज माझी कॉम्पिटिशन पण होती, सत्यनारायण पण होता आणि पौर्णिमा पण होती. म्हटलं चला लवकर जे कामं आहेत ते आवरून घेऊयात. आणि इथे मी सगळा स्वयंपाक जो आहे तो बनवलेला होता आणि आता फक्त प्रसादाचा शिरा जो आहे तो बाकी होता. प्रसादाचा शिरा जो आहे तो पटकन बनवून घेतला. देवाचे नैवेद्य जे आहे ते सगळे काढून घेतले आणि आहोंना नैवेद्य दाखवायला सांगितलं. मग काय एक गोष्ट जर कमी होत गेली की आपला पण लोड कमी होत जातो. आज आहोंनी माझी भरपूर अशी मदत केलेली आहे. सगळ्या झाडांना पाणी पण त्यांनी दिलेलं होतं आणि नैवेद्य पण त्यांनीच दाखवलं आणि पूजासुद्धा त्यांनीच केली. बाकीची वर्षी जी पूजा होती मी करून घेतली, कारण आज मला सत्यनारायणचा जो कळस आहे तो सुद्धा बदलवायचा होता आणि अखंड दिवा सुद्धा लावायचा होता. पण माहोंची मदतीमुळे मी आज बऱ्याचशा गोष्टी करू शकले, कारण की मला लवकर कामं आटपायची होती. आणि सत्यनारायणाची पूजा मी आज खूप सिंपल मांडलेली होती, कारण आज मी केळीचे खांब वगैरे जे आहे ते लावलेले नव्हते. फक्त जे आंब्याचे डहाळे असतात ना ते लावून दिलेले होते आणि पूजा वगैरे जे आहे ती करून घेतली होती. 5 अध्याय जे असतात ते वाचून घेतलेले होते. आणि घरातली जी सत्यनारायणाची पौर्णिमा असते ना ती तुम्ही साधी सिंपल मांडलात तरी चालते. आणि हा जो सत्यनारायण ना तो संध्याकाळी करायचा असतो, पण मी ना हा सत्यनारायण दुपारी केलेला होता, कारण संध्याकाळी मला प्रोग्रामला जायचं होतं आणि म्हटलं गॅप पडू नये म्हणून मी आज सकाळीच हा जो सत्यनारायण ना तो करून घेतला. आणि मग जेवण वगैरे आम्ही करून घेतले. जेवण वगैरे झाल्यानंतर लक्षात आलं अरे बापरे आज तर माझी प्लकिंगच बाकी आहे. मग काय निघाले एवढ्या उन्हामध्ये आणि प्लकिंग जी आहे ते करून घेतले. प्रोग्रामला जायचं होतं संध्याकाळी, म्हटलं चला क्लिन्झिंग सुद्धा करून घेतलं. आणि कोण हे क्लिन्झिंग वापरते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी मस्त अशी साधी सिंपल तयार झाले, कारण की आमचं जे गेटअप होतं ते एकदम सिंपल होतं. व्हाईट ड्रेस घालायचा होता आणि व्हाईट ड्रेसमध्ये मी अशी दिसत होती. नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते. आणि कुठे जायचं म्हटलं की आदू आमची तयारच असते आणि आदूला पण मी सेम ड्रेस घातलेला होता, कारण मायलेकी ज्या आहेत त्या सेम दिसायला नको का, म्हणून आम्ही दोघी मायलेकी तयार झालो. आणि इथे बाहेर जायच्या अगोदर माझं आलं होतं एक छोटंसं पार्सल, पण आता मला वेळ नव्हता. म्हटलं चला नंतरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग इथे मी प्रोग्राममध्ये आलेली होती आणि तो प्रोग्राम होता आठवणीचा माहेर. आणि हा जो प्रोग्राम होता ना अतिशय सुंदर होता, खूप छान होता. आणि या प्रोग्रामला मी पहिल्यांदा आलेली होती. आठवणीतला माहेरविषयी सांगायचं जर झालं तर आपण माहेरी जेव्हा आपण बायका येतो तर अक्षयतृतीयाला, आणि अक्षयतृतीयाला म्हणजे आखाजीला तिथे आपण झोके वगैरे घेतो. आपण माहेरी आल्यासारख्या जो एक अनुभव आपल्याला येतो, म्हणजे माहेरची लोकं भेटतात, गप्पा टप्पा होतात, सुखदुःख शेअर केल्या जातात. तसंच इथलाही एक अनुभव असाच होता. सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात, झोक्यावर बसतात, गाणी गातात किंवा मग डान्स वगैरे करतात. इथे खूप छान असं ते वेगवेगळ्या स्पर्धा होता, वेशभूषा होती, डान्स स्पर्धा होती, मेहंदी कॉम्पिटिशन होती, नंतर गेम्स होते. भरपूर असे गेम्स घेतले आणि खूप मजा आली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि हा जो कार्यक्रम होता ना बघण्यासारखा होता. खूप मजा आली या कार्यक्रमात. आणि मी हा जो प्रोग्राम फर्स्ट टाइम अटेंड केलेला होता. आणि इथे आमचा थोड्याच वेळात आमचा जो प्रोग्राम आहे ना तो होणार होता. आणि इथे ना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे गेम घेण्यात आलेले होते. बरेचसे गेम खूप कॉमेडी होते आणि बरेचशा गेममध्ये ना खूप मजा आली. आणि इथे ना मेहंदी स्पर्धा होती. मेहंदी स्पर्धेमध्ये पण खूप छान असा प्रतिसाद त्यांना मिळालेला होता. इथे हा छान असा झोका, माहेरवासियांना झोक्यावर बसायला खूप आवडते म्हणून इथे झोका, बंगडी आणि बैलगाडीसुद्धा होती. आणि इथे छान असं डेकोरेशन, गणपतीचं डेकोरेशन, कृष्णाची मूर्ती आणि बैलगाडी असं छान ठेवण्यात आलेलं होतं. आणि इथे ना तुम्ही बघू शकता इतके सुंदर गेम घेण्यात आलेले होते की माझा हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे वेगवेगळे प्रोग्राम होतात का? तुमच्याकडे सुद्धा अशा वेगवेगळे गेम्स ऑर्गनाईज केल्या जातात का? मला कमेंट करून सांगा. इथे या प्रोग्राममध्ये ना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेले होते. म्हणजेच डान्स कॉम्पिटिशन होती, नंतर मेहंदी कॉम्पिटिशन होती, निबंध स्पर्धा होती,
खूप छानसे वेगवेगळे गेम्स होते आणि त्या गेम्समध्ये भरपूर असे पारितोषिक होते, पैठणीसुद्धा होती आणि लकी ड्रॉसुद्धा होते. अशा खूप वेगवेगळे गेम इथे घेण्यात आलेले होते आणि इथे बायकांनी भरपूर असा एन्जॉय केला होता. आपला हा कार्यक्रम आठवणीतले माहेर अक्षय तृतीया निमित्त आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा महिलांसाठी आयोजित केलेल्या आहेत. त्याचबरोबरीने आज आपण इथे सगळ्या महिलांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आपलं हे 3रं-4थं वर्ष आहे आणि वेगवेगळे गेम्स आपण इथे आयोजित केलेले आहे, डान्स स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. खरं तर आपण पूर्वी जो रस, पुरणपोळी, नवीन झालेल्या कुरड्या यांचा आस्वाद घ्यायचो, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला माहेरी जायला वेळच मिळत नाही. मी स्वतः 2 वर्षातला गेली नाही, 2 वर्षापूर्वी माहेरी गेली होती, पण मला माहेरची आठवण येऊ नये म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना इथेच एकत्रित करते आणि आठवणीतले माहेर हा कार्यक्रम आपण सगळ्या माता भगिनींसाठी साजरा करतो. विचारणार होतो, कारण एवढ्या मोठ्या मंत्री साहेब यांच्या मी घरी गेला तिकडे ते सगळं पाहिलं, पण काल दृश्य एकदम वेगळं होतं. आज ज्या सर्व ओटीच्या या पॅकेट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या स्वतः ताईंनी बसून आणि त्यांच्या सर्व मंडळांनी बसून पॅक केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आम्हाला डान्स प्रॅक्टिसला जागा नव्हती, म्हणजे खरं ताईंनी हातापूर्ण हॉल क्लीन केला. एक ताई मध्येच उठल्या की मी करते, तरी ताईंनी त्यांनी करू दिलं नाही. एवढं साधं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मी म्हणजे आईंसाठी जोरदार टाळ्या आणि या सर्व ग्रुपसाठी भुसावळ एवढे यांच्या मंडळातर्फे कार्यक्रम घेतले जातात. कारण मागेच आता महिला दिनाचा पण एक कार्यक्रम झाला, हा पण एक कार्यक्रम आणि अजून भरपूर प्रतीक्षेनंतर आता आमच्या डान्सची एंट्री झालेली होती आणि आमचा जो डान्स आहे ना तो डान्स होता देशावर, त्याच्यामुळे आम्ही व्हाईट कलरचे ड्रेस वेअर केलेले होते आणि आमचा जो डान्स आहे तो खूप छान झाला. इथे भरपूर जर मी आमचा डान्ससुद्धा अटॅच केला असता तर भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता आणि आम्हाला या डान्समुळे ना फर्स्ट पारितोषिकसुद्धा मिळालेलं होतं. मस्त आम्ही आमचा डान्स वगैरे झाला, जेवण वगैरे केले आणि जेवण करताना मला 11 वाजलेले होते आणि जेवताना ना पुरणपोळी आणि रस आणि मस्त कटाची आमटी होती. असा काहीतरी छान असा जेवणाचा बेत होता. जेवणही सुंदर होतं, छान होतं आणि गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर मस्त असं साजूक. जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे जेवणामध्ये अक्षय तृतीयेला आपण जो स्वयंपाक करतो ना अगदी सेम तो स्वयंपाक इथे केलेला होता आणि जेवणही छान होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं फोटोशूट झालं. फोटोशूट झाल्यानंतर घरी आल्याला 11:15 झाले होते. मग चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे तो क्लीन केला. फर्स्ट टाईम माझ्या हाताने मेकअप केलेला होता आणि मला तो जमला आणि चेहरा पण छान दिसत होता आणि थोडं का होईना सेलिब्रेशन केलं. मस्त असा बर्फाचा गोला खाला असा होता. आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.